नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंसाठी म्हणजेच आपल्या गायीसाठी किंवा म्हैससाठी अशी काही 6 वेगवेगळी औषधं सांगणार आहोत की ज्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी प्रोटीन्स असतील, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, एनर्जी असेल, पाणी असेल, तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी असतात. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची जर कमतरता झाली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन खालवलेले आपल्याला पाहायला मिळते. मग आपण आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही ऊर्जेची गरज त्यांना आहे तर ती त्या ठिकाणी पुरवणे गरजेचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंना दुधाच्या उत्पादनासाठी मिनरल जे आहेत तर ते देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. यामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नीज असेल किंवा इतर कुठलेही झिंक, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन तर यांसारखे जे काही मिनरल्स आहेत तर ते देखील अत्यंत महत्त्वाचे आपल्या पशूंसाठी दुधाच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मग मित्रांनो, आपण या मिनरल्सचा सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्या ठिकाणी व्यवस्थित सप्लाय केला किंवा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी दिले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनासाठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, विटॅमिन जे आहेत तर ते देखील अत्यंत महत्त्वाचे आपल्या पशूंसाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये विटॅमिन ए असेल, विटॅमिन D3 असेल, विटॅमिन ई असेल किंवा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतील तर यांसारखे हे जे विटॅमिन्स आहेत तर ते देखील आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी आणि दुधाच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंना पाण्याची जी काही गरज आहे तर ती देखील अत्यंत महत्त्वाची असते. कारण दुधामध्ये जवळपास 85 ते 88% त्या ठिकाणी पाणी असते आणि जर आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी किंवा दुधाच्या उत्पादनासाठी पाण्याची कमतरता आली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दूध कमी होण्याच्या अडचणी आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंना कुठली 6 औषधं आहेत की त्यांचा जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना या ज्या सर्व आता आपण घटक सांगितले यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, एनर्जी असेल किंवा प्रोटीन्स असतील किंवा पाणी असेल तर हे सर्व भरून काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. तर या विषयावरती आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, यामध्ये आपण पहिले जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण लिक्विड कॅल्शियमचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, लिक्विड कॅल्शियममध्ये आपल्याला खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये मुख्य घटक जे असतात तर ते कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नीज असेल, विटॅमिन D3 असेल, कार्बोहायड्रेट्स असतील किंवा इतर कुठले मिनरल्स असतील आणि त्यासोबतच काहीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एनर्जी सुद्धा पाहायला मिळते. तर यांसारखे घटक आपल्याला या लिक्विड कॅल्शियममध्ये त्या ठिकाणी दिलेले असतात. मग मित्रांनो, आपण आपल्या ताज्या व्यालेल्या पशूंमध्ये किंवा आपल्या ज्या पशूंमध्ये त्यांना दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल अशा पशूंमध्ये आपण या लिक्विड कॅल्शियमचा वापर केल्यावर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, यामध्ये आपण लिक्विड ऑस्टोवेट फोर्ट असेल किंवा लिक्विड ॲस्कॅल गोल्ड असेल, लिक्विड ओसोमिन असेल, लिक्विड MNM असेल किंवा लिक्विड कॅल्शियमस्ट गोल्ड असेल किंवा इतर कुठलेही चांगल्या कंपन्यांचे त्या ठिकाणी लिक्विड असतील तर त्यांचा वापर ज्यावेळेस आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी करतो तर आपल्याला निश्चितच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली या लिक्विडच्या वापरामुळे त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. मित्रांनो, जवळपास सर्व हे जे लिक्विड आहेत तर यांचा डोस 50 मिली ते 100 मिली यांच्या त्या ठिकाणी दरम्यान असतो. तर याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड कॅल्शियमचा वापर त्या ठिकाणी दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी करू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन हे नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेले हे पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी दूध कमी होण्याच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड कॅल्शियमचा सुद्धा वापर त्यांच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये वाढही करू शकतो.
मित्रांनो, दुसरे जे काही औषध वापरायचे आहे किंवा पावडर जी वापरायची आहे, तर ती म्हणजे आपण मिनरल मिक्सचरचा वापर सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, मिनरल मिक्सचरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स दिलेले असतात. मिनरल्स यामध्ये खास करून मायक्रो आणि मॅक्रो असे दोन्ही प्रकारचे मिनरल्स त्या ठिकाणी दिलेले असतात, जे आपल्या पशूंच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जे आपल्या पशूंना त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, सोबतच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी येतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी मग आपण या मिनरल मिक्सचरच्या पावडरचा सुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो, या मिनरल मिक्सचरमध्ये आपल्याला अत्यंत चांगले ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये ॲग्रीमिन फोर्ट असेल, चिलेटेड ॲग्रीमिन सुपर असेल, फिओमॉल असेल, मिंटॉन गोल्ड असेल, टोटाविट असेल, बेस्टमिन असेल किंवा त्यामध्ये अत्यंत आपल्याला अजूनही खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. यापैकी आपण कुठल्याही एखाद्या चांगल्या ब्रँडचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढही करू शकतो. मित्रांनो, आता आपल्या गोठ्यावरती जवळपास 20, 25, 30 लिटरपर्यंत चांगल्या गायी त्या ठिकाणी असतात. त्यामुळे आपण सर्रास या मिनरल मिक्सचरचा वापर तर आपल्या पशूंमध्ये करतच असतो. परंतु जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये तरीही त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढत नसेल, मग त्या ठिकाणी आपण चांगल्या ब्रँडची किंवा चांगल्या कंपनीची मिनरल मिक्सचर पावडर त्या ठिकाणी वापरून पहा, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाढ करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, या पावडरचा सुद्धा जो काही डोस आहे तर तो साधारणतः 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम याप्रमाणे दिवसातून एक वेळा आपण या मिनरल मिक्सचर पावडरचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगली वाढ ही करू शकतो. मित्रांनो, पुढचे जे काही औषध वापरायचे आहे तर ते म्हणजे आपण एनर्जी बुस्टर लिक्विडचा सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी वापर हा करू शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये एनर्जीच्या कमतरतेमुळे दुधाची कमतरता आलेली पाहायला मिळत असते. तर मग त्या ठिकाणी आपल्याला या एनर्जी बुस्टर लिक्विडचा अत्यंत चांगला फायदा पाहायला मिळतो. किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झालेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी बुस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करून त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढही करू शकतो. मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये ॲनाबोलाइट असेल, ट्रान्समूथ असेल, त्यासोबतच हिमशक्ती असेल, ग्लुका बूस्ट असेल, एनर्डायना ॲडव्हान्स असेल, यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. यापैकी आपण कुठल्याही ब्रँडचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढही करू शकतो. मित्रांनो, या एनर्जी बूस्टर लिक्विडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोपिलिन ग्लायकॉल असेल किंवा एनर्जी असेल किंवा काही ठिकाणी आपल्याला विटॅमिन्स दिलेले असतात, मिनरल्स दिलेले असतात. तर या सर्व घटकांचा एकत्रित वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी या एनर्जी टॉनिकचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचे जे काही सप्लिमेंट्स आपण वापरू शकतो तर ते म्हणजे आयर्न टॉनिकचा सुद्धा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, या आयर्न टॉनिकच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे रक्ताची वाढ करण्यासाठी फायदा होतो आणि आपल्या पशूंचा जो काही एचबी आहे तो जर चांगला असेल तर आपले पशु जे आहेत तर ते हेल्दी राहतात, फिट राहतात. तर त्यासोबतच त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली राहते, त्यांची भूक चांगली राहते, पचन चांगले राहते आणि त्यांच्या काशेमधून जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये रक्ताभिसरण त्या ठिकाणी होईल तर तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्यांना फायदा हा पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण या आयर्न टॉनिकचा सुद्धा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपल्याला खूप सारे ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये शार्कोफेरॉल सारखा अत्यंत चांगला ब्रँड आहे, प्लाझ्मा फेरॉल आहे, आरबीसी रक्त आहे, हिमअप असेल, तर यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यापैकी आपण कुठल्याही एका ब्रँडचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढही करू शकतो. मित्रांनो, याचा देखील जो काही डोस आहे तर तो 50 मिली ते 100 मिली किंवा शार्कोफेरॉल सारख्या लिक्विडचा आपण 50 ग्रॅम याप्रमाणे आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर जर केला तर आपल्याला अत्यंत चांगले फायदे या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण या हिमअप लिक्विड किंवा हे जे रक्तवाढीचे जे काही औषध आहेत तर त्यांचा सुद्धा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करा.
आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली ही पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचे जे काही औषध वापरू शकतो ते म्हणजे आपण कॅल्शियमचे जे काही जेल आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा सुद्धा वापर आपण आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या कॅल्शियम जेलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल किंवा व्हिटॅमिन D3 असेल किंवा एनर्जी असेल, तर यांसारखे घटक त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आणि आपण या कॅल्शियम जेलचा वापर ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये करतो तर त्यांच्या शरीरामधील हे घटक भरून काढून आपल्या पशूंना एनर्जी देण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या कॅल्शियमचे जे काही जेल येतात त्यांचा सुद्धा वापर आपण आपल्या पशूंमध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. आपल्यापैकी बरेचसे पशुपालक या जेलचा वापर आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करत असतील. खास करून ज्यांच्या गोठ्यावरती त्या ठिकाणी 25-30 लिटर 35 लिटर पर्यंत गायी असतील तर ते 10 ते 15 दिवसामधून एक जेल आपल्या पशूंना त्या ठिकाणी पाजतात आणि त्यामुळे त्यांच्या दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढण्यासाठी किंवा मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना फायदा पाहायला मिळतो. किंवा व्यापारी वर्ग जो आहे तर तो देखील या कॅल्शियम जेलचाच बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी वापर हा करतो, की त्यांच्या गायींमध्ये त्यांना ज्या काही गायी विक्री करायची आहे तर त्यांच्यामध्ये या जेलच्या वापरामुळे त्यांच्या दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपण या कॅल्शियम जेलचा देखील आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो आणि त्यांच्या दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी वाढवू शकतो. मित्रांनो, यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत. यामध्ये कॅलप जेल प्लस असेल, कॅल्शिमस्ट ॲडव्हान्स जेल असेल, ॲस्कॅल जेल असेल किंवा फोर्टीजेल जेल असेल, तर यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आपण कुठल्याही स्टँडर्ड कंपनीच्या कुठल्याही जेलचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकता आणि त्यांच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकता. मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा जो काही पर्याय आहे तर तो म्हणजे आपण कॅल्शियमच्या जे काही बोलस आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा देखील वापर आपण आपल्या पशूंमध्ये दुधाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या बोलसमध्ये आपल्याला बऱ्यापैकी कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, विटॅमिन्स असतात, काही काही मिनरल्स असतात. त्यासोबतच आपल्याला आयुर्वेदिक घटक सुद्धा या बोलसमध्ये दिलेले असतात. यामध्ये अश्वगंधा असेल, शतावरी असेल, जिवंती असेल, तर यांसारखे घटक सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पाना चोरण्याच्या समस्या असतील तर त्या देखील टाळण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ करण्यासाठी फायदा होतो. मित्रांनो, या बोलसमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे ब्रँड अवेलेबल आहेत. यामध्ये कॅल्शियमस्ट बोलस असेल किंवा आपल्याला त्या ठिकाणी लॅक्टिन बोलस असेल, मिल्कोप्लेक्स बोलस असेल, दूधवाढ बोलस असेल, तर यांसारखे खूप साऱ्या ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामधूनही आपण कुठल्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा बोलसचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ या बोलसच्या माध्यमातून करू शकतो. मित्रांनो, या बोलसचा देखील डोस अत्यंत आपल्याला सोयीस्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यामध्ये धार काढण्याच्या आधी साधारणतः अर्धा ते 1 तास आधी आपण 1 किंवा 2 गोळ्यांचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. सोबतच ज्या ठिकाणी त्यांचे पानाचोरीच्या समस्या असतील तर त्या देखील दूर होण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, या 6 हे जे आपण औषधं वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, तर यापैकी आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार कुठल्याही औषधांचा किंवा आपल्या पशूंच्या शरीरासाठी कुठल्या सप्लिमेंट्सची त्या ठिकाणी गरज आहे तर त्याप्रमाणे आपण या सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी नक्कीच चांगली वाढ ही करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी 6 वेगवेगळ्या प्रकारची कुठली औषधं सध्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी वापरली जातात तर या विषयावरती माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण यापैकी कुठल्याही औषधाचा म्हणजेच आपले जे डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधाचा त्या ठिकाणी निवड करा आणि आपल्या पशूंना द्या. आपल्या पशूंमध्ये नक्कीच त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.